मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बैठकांचं आयोजन केलं होतं। तर आपण ही लाईव्ह दृश्य आता पाहतो आहोत। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही मुंबईत येऊन दाखल झाली आणि त्यांच्यासोबत गाडीमध्ये आहेत झिशान सिद्दीकी, जे खरं तर काँग्रेसचे आमदार आहेत। पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेमध्ये त्यांनी मुंबईतल्या आयोजनात पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि झिशान सिद्दीकी हे स्वतः अजित पवार यांच्यासोबत या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झिशान सिद्दीकी यांनी स्वतः या परिसरात अजित पवार यांच्या या जनसन्मान रॅलीचं स्वागत केलं। पश्चिम महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागाचा दौरा करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही जनसन्मान यात्रा आता मुंबईत येऊन दाखल झाली आहे आणि आता थोड्याच वेळात मुंबईत जाहीर कार्यक्रम होणार आहे। आणि आता केवळ औपचारिकता आहे म्हणायला हरकत नाही की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकी सहभागी होतील। कालपर्यंत चर्चा होती की झिशान सिद्दीकी काय करू शकतील, काय करण्याची शक्यता आहे, पण आता जवळपास या दृश्यांवरनं निश्चित झालं आहे की झिशान सिद्दीकी जे काँग्रेसचे आमदार आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे स्पष्ट झालं आहे। काही काळापूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। पक्ष प्रवेश की बात नहीं है, महाराष्ट्र की मुख्यमंत्री है और मैं एक स्थानिक आमदार होने के नाते उनका स्वागत कर रहा हूँ। कांग्रेस पार्टी की भी इधर रैली थी 2 दिन पहले, मुझे आमंत्रित नहीं किया गया था। आज मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री साहब आ रहे हैं तो एमएलए होने के नाते मैं उनका स्वागत कर रहा हूँ और लोगों के बीच में उत्साह है कि उनको अजीत दादा से मिलकर धन्यवाद कर रहा हूँ। आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात। माझ्या प्रभागात अजितदादा येणार होते आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मी इथे आलो आहे असं त्यांनी म्हटलं आहे। औपचारिक प्रवेशाबद्दल त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, पण ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत सांगण्यासाठी की झिशान सिद्दीकी यांच्या डोक्यात नेमकं काय आहे ते। राज्याच्या वेगवेगळ्या भागांचा जिल्ह्यांचा दौरा करून अजित पवार हे आता आपल्या रॅलीच्या माध्यमातून मुंबईत दाखल झाले। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, कोणकोणत्या भागातून अजित पवार यांची ही रॅली आहे आणि किती वाजता सभा आहे, कुठे? आपण पाहिलं असेल तर अजित पवार यांची रॅली काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघामध्ये आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत। मात्र काँग्रेस पक्षाला घरचा आहेर देत झिशान सिद्दीकी देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। अजित पवार यांच्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे अनेक बहिणींना याचा मोठा लाभ भेटलेला आहे। या सरकारचे त्यांनी आभार देखील मानलेले आहेत आणि आभार मानत असताना ते झिशान सिद्दीकी आमदार स्वतः या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार आहेत, त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल असतील, बाबा सिद्दीकी असतील, त्याचप्रमाणे सुनील तटकरे असतील, हे यात्रेमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळत आहे। ही यात्रा झिशान सिद्दीकी यांच्या बँड्रा या मतदारसंघामध्ये आपल्याला प्रत्येक भागामध्ये जाऊन जनतेशी संवाद साधताना पाहायला मिळतात। अजित पवार स्वतः स्थानिक जनतेशी संवाद साधताना पाहायला मिळतात। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला की नाही या संदर्भात ते महिलांशी संवाद साधतात। त्याचप्रमाणे या मतदारसंघातले कुठले महत्वाचे प्रश्न आहेत हा देखील संवाद आपल्याला नागरिकांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। अजित पवारांची प्रामुख्याने ही यात्रा आहे, ही पुढच्या 2 ते 3 तास याच मतदारसंघातल्या विविध भागांमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे। तसा पाहिला असेल तर हा कलानगर हा प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा हा गड म्हणून या ठिकाणी समजला जातो। मात्र शिवसेनेच्या गडामध्ये अजित पवार आपल्याला यात्रा काढताना पाहायला मिळतात, जनतेशी संवाद साधताना पाहायला मिळतात। आता काँग्रेसला पुन्हा एकदा अजित पवार
सुरुंग लावणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की जिशान सिद्दीकींनी विधान परिषद निवडणूक असेल किंबहुना आता अजित पवारांची जी यात्रा सुरू आहे त्यामध्ये प्रत्यक्षपणे सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेसचा घरचा आहेर त्याने दिलेला आहे. मात्र प्रत्यक्ष राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार का ह्या प्रश्नावरती ते निरुत्तर होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला मी याच भागातला आमदार होताना पाहायला मिळेल, मात्र कोणत्या पक्षाचा मी आता सांगू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षांमध्ये आपल्याला पक्षांतर होताना पाहायला मिळेल. त्यापैकीच बांद्रे हा मतदारसंघ तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे आता अजित पवार आहेत, त्यासोबत पक्षातले प्रमुख नेते देखील आहेत. ते आपल्याला संपूर्ण ह्या यात्रेमध्ये जनतेशी संवाद साधतायत. मात्र हा संवाद साधत असताना काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना पक्ष असेल या दोन पक्षांना काही वेगळा सुरुंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लावला जातोय का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. मिलिंद, तुषार, केवळ औपचारिकता समजायची जिशान सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची आणि आज अजित पवार यांच्या या रॅलीमध्ये आणखीन कोण कोण सहभागी होणार? आपण पाहिलं असेल तर नक्कीच ही फक्त औपचारिकताच समजावी लागणार. कारण की नवाब मलिक सुद्धा भाषण करणार आहेत का या रॅलीत किंवा सभेत? नवाब मलिक आणि जिशान सिद्दीकी या दोन व्यक्तींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की नवाब मलिक यांच्या पक्षप्रवेशाला अधिकृतरित्या, कारण की नवाब मलिक हे शरद पवार गटात की अजित पवार गटात या संभावना गेल्या अनेक दिवसांपासून होता. मात्र अजित पवार गटात असल्याच्या संकेत अनेक वेळा दिले होते. मात्र प्रत्यक्षपणे तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि याच सगळ्या संदर्भात थोड्याच वेळात बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पाहूयात. लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही, तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं का बडे बडे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे, लोकांचा विचार तो आहे, एक तत्त्वज्ञान त्यामागं आहे आणि ते देशहिताचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आम्ही कुणी गेलं तर त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही. आम्ही जोमानं उभं राहतो. तिकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गावरून मोठा हल्ला चढवलाय. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तर कदम यांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय. समोरासमोर या आणि बोला, मलाही अशा भाषेत बोलता येतं. युती धर्म मी एकटा पाळणार नाही असा पलटवार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. तर चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत. जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबे सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे. तर नुसती पाहणी नको कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील. कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय असं जे बोलतायत ना. मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही. युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो. जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे. परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे. त्यांनी कधी ते सांगावे.